नमस्कार। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निगृण हत्या करण्यात आली होती। या हत्येच्या दिवशी सध्या मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे। तपास अधिकाऱ्यांनीच ही माहिती आज केज कोर्टात दिली आहे। सध्या या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। या तिघांमध्ये 10 मिनिटे संभाषण झालं। संतोष देशमुख यांचं अपहरण आणि या तिघांमधील संभाषण याची वेळ जुळत असल्याचं दिसून येत आहे। आता हा मोठा धागा पोलीस यंत्रणेच्या हाती आला आहे। संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण करण्यात आले, त्यानंतर कारमध्ये त्यांना मारहाण करण्यात आली। संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा 3:20 ते 3:40 या काळात म्हणजे 10 मिनिटे वाल्मी कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये संभाषण झाले। त्यामुळे पोलिसांचा तपास आता रुळावर आल्याचं बोललं जात आहे। आता या संभाषणात काय होते, या तिघांमध्ये काय बोलणे झाले याची चौकशी करण्यात येत आहे। या तीनही आरोपींमध्ये 10 मिनिटांमध्ये काय चर्चा झाली हे तपासात समोर येईल। त्यामुळे वाल्मी कराडचा या संपूर्ण खून प्रकरणात संबंध आहे का, त्याचा थेट सहभाग आहे का, हे तपासानंतर समोर येणार आहे। वाल्मी कराड यांनी हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले आहे। एसआयटीने वाल्मी कराड याच्यावर मोक्का का लावण्यात आला यासंबंधीची बाजू मांडली आहे। हत्येच्या दिवशी वाल्मी कराडने संतोष देशमुख यांना धमकावल्याचा दावा एसआयटीने केला आहे। त्यासाठी 10 मुद्दे एसआयटीने मांडले आहेत। केस न्यायालयात सुनावणी सध्या सुरू आहे। एफआयआर मध्ये संतोष देशमुख यांच्या अपहरणातील वेळ आणि आता या 3 आरोपींमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं निष्पन्न झालं आहे। त्यामुळे वाल्मीचा पाय आता अधिक खोलात गेला आहे। वाल्मी कराड याच्या 10 दिवसांच्या कोठडीची विनंती एसआयटीने केली आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका।